नमस्कार विद्यार्थी मित्र, 11वीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. इकॉनॉमिक्सच्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मॅक्रो इकॉनॉमिक्स ही कन्सेप्ट आणि ती कशा प्रकारे 6 त्यांच्या मेन पॉईंट्स किंवा मेन फीचर्समध्ये डिवाईड केलेली आहे. अतिशय सोपी आणि समजायला इझी असणारी ही कन्सेप्ट ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स हा पार्ट आज आपण बघणार आहोत. त्याचा आधीचा पार्ट मायक्रो इकॉनॉमिक्स हा आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. सो आपण सुरुवात करूया मॅक्रो इकॉनॉमिक्सला. मॅक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो शब्द आला की तुमच्यासमोर एकच शब्द आला पाहिजे बिग, दुसरा शब्द आला पाहिजे लार्ज. मॅक्रो याचा अर्थ होतो लार्ज किंवा बिग आणि इकॉनॉमिक्स असल्यामुळे तिकडे त्याला जोडून शब्द लिहायचा आहे स्टडी. काय शब्द लिहायचा आहे? स्टडी. म्हणजेच लार्ज अमाऊंट ऑफ स्टडी ज्या थिंकिंगचा केला जातो त्याला म्हटलं जातं मायक्रो इकॉनॉमिक्स. विच मीन्स मायक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ अ लार्ज इकॉनॉमी स्टडी ऑफ द कंट्री. इकॉनॉमीचा जो लार्ज पार्ट आहे या लार्ज पार्टचा स्टडी हा इकॉनॉमिक्समध्ये केला जात असतो. त्यानंतर आपण बघूया मीनिंग. मॅक्रो मीन्स लार्ज ऑर ॲग्रिगेट ऑर द टोटल. Macroeconomics is the study of aggregate covering the entire economy such as total employment, national income, national output, total investment, total saving, total consumption, aggregate supply, aggregate demand, general price level, etc. हे जे एक्झाम्पल या ठिकाणी दिली, या ठिकाणी वारंवार एक शब्द येत होता तो म्हणजे टोटल. बघा प्रत्येक ठिकाणी टोटल, नॅशनल, टोटल हे जे शब्द येत आहेत याचा अर्थ काय आहे की जी टोटल असते ही टोटलला बोललं जातं मॅक्रो इकॉनॉमिक्स. आपण वर्गाचं तुमच्या जर उदाहरण घेतलं तर तुमच्या वर्गामध्ये टोटल 104 मुलं आहेत. मग ही 104 मुलं, या 104 मुलांचा टोटल मला जर अभ्यास करायचा असेल तर त्या ठिकाणी मी वापरणार मायक्रो इकॉनॉमिक्स. पण 104 पैकी एका स्टुडंटचा अभ्यास करायचा असेल तर मी वापरणार मायक्रो इकॉनॉमिक्स. इतकी सोपी आणि सहज कन्सेप्ट ही दिलेली आहे. पुढे आपण जाऊया. केनेथ बोल्डिंग यांनी डेफिनेशन दिलेली आहे, तिचा आपल्याला फारसा विचार नाही करायचा आहे, त्याचा तुम्ही फक्त वाचन करू शकता. Macroeconomics deals with not individual quantities such as but the aggregate or this quantity, not with the individual income but with national income, not with the individual prices but with the national general price level, not with the individual output but with the national output. म्हणजेच केनेथ बोल्डिंग यांनी काय सांगितलेलं आहे की मॅक्रो इकॉनॉमिक्स ही अशी कन्सेप्ट आहे, ही सर्व प्रकारच्या बिग किंवा लार्ज स्टडीचा अभ्यास करते. हे त्यांना अगदी थोडक्यात सांगायचं आहे. जास्त त्याच्यावरती आपण चर्चा करत नाही. मूळ मुद्द्याकडे जाऊया. नॅशनल इन्कम हा आपला सगळ्यात पहिला बेसिक कन्सेप्ट आहे, तो म्हणजेच काय? नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम म्हणजेच काय ते आपण बघणार आहोत. द रिव्हिल्स ऑफ द टोटल इकॉनॉमिक परफॉर्मन्स ऑफ द नेशन. इट इज रेफर टू ॲज अ टोटल इन्कम ऑफ द कंट्री. In economic sense, national income is the aggregate monetary value of all final goods and services produced in the economy during the year. नॅशनल इन्कमचा इकॉनॉमीमध्ये अर्थ समजण्या अगोदर रिअलमध्ये अर्थ समजून घ्या. संपूर्ण कंट्रीमध्ये जर 137 करोड लोक असतील तर त्या ठिकाणी एका व्यक्तीचं इन्कम असते. हे सगळ्यात पहिला अंदाजन कॅल्क्युलेट केलं जाते आणि अशा 137 करोड लोकांचं जेव्हा कॅल्क्युलेशन एका वर्षामध्ये अंदाजन जेव्हा केलं जातं तेव्हा त्याला म्हटलं जातं नॅशनल इन्कम. एक असतो पर्सनल इन्कम, एक काय असतो? पर्सनल इन्कम आणि दुसरा असतो नॅशनल इन्कम. पर्सनल इन्कम हा प्रत्येक व्यक्तीचा असतो, पण नॅशनल इन्कम हा संपूर्ण देशाचा असतो. याच्या व्यतिरिक्त नॅशनल इन्कम ही कोणतीही मोठी कन्सेप्ट नाही आहे. 12वीला याच्यावरती खूप सारं नॉलेज आहे, मात्र 11वीला तुम्हाला एवढा पाठ लक्षात ठेवण्यास पुरेसं आहे. या नॅशनल इन्कमची सुद्धा त्यांनी डेफिनेशन दिलेली आहे, ती आपण फक्त वाचूया. National estimate measures the volume of the commodities and services turn out during the given period of counting without the duplication. National income हा विदाउट डुप्लिकेशन काउंटिंग केला जात असतो. याच्यावरती मी अधिकचं एक्सप्लेनेशन देत नाही. नॅशनल इन्कमचा हा 1, 2 ते 3 लाईनचा पार्ट तुम्हाला पुरेसा आहे 11वीच्या अभ्यासाकरता. पुढचं आहे सेविंग. पुढचं काय आहे? सेविंग. अतिशय महत्त्वाचा असणारा पॉईंट आहे तो म्हणजे सेविंग. सेविंगचा अर्थ असतो बचत. सेविंगचा अर्थ काय आहे? बचत. एक साधी सिंपल जर आपण ॲक्टिव्हिटी केली तर एखाद्या व्यक्तीचा इन्कम आहे 2,000 रुपये, 20,000 रुपये आणि तो खर्च करतो आहे 18,000 रुपये. किती खर्च करतो आहे? 18,000 रुपये. या दोघांमधून जे उरणार म्हणजेच 2,000 रुपये, हे 2,000 रुपये हे काय म्हटलं जातं? सेविंग म्हटलं जातं. सेविंग म्हणजेच तुमचा झालेला खर्च आणि तुमचा असलेला इन्कम या दोघांमध्ये जो फरक उरतो त्याला बचत असं म्हणतात.
बचत ही सगळ्यात महत्त्वाची असते, कारण की जेव्हा व्यक्ती बचत करतो त्या बचतूंमधून काय होत असते, गुंतवणूक होत असते. म्हणजेच सेव्हिंग जनरेट्स द इन्व्हेस्टमेंट. सो सेव्हिंग इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एव्हरी पर्सन्स लाईफ. जर पीपलला डेव्हलप व्हायचं असेल, जर एखाद्या व्यक्तीला डेव्हलप व्हायचं असेल तर त्याला वर्षानुवर्ष स्वतःची सेव्हिंग ही स्ट्रॉंग केली पाहिजे. कारण की जेव्हा तो महिन्याला 2,000 वाचवणार तेव्हा वर्षाला 24,000 होणार. असे 5 वर्षात तो 1,20,000 रुपये स्वतःसाठी वाचवून ठेवणार. 1,20,000मध्ये त्याला हवा असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी तो घरात खरेदी करू शकतो आणि आणून स्वतःची डेव्हलपमेंट करू शकतो. जसं सेव्हिंग होतं त्याच्या पुढचा पार्ट इकडे दिलेला आहे इन्व्हेस्टमेंट. जसं तुम्हाला बोललो की सेव्हिंग जर मोठी झाली, सेव्हिंग जर बिग झाली, लार्ज झाली, तर त्याचं रूपांतर हे इन्व्हेस्टमेंटमध्ये होत असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक बिझनेस ओपन करायचा असेल तर त्याला काय काय लागतात, तर त्याला लागतात मशिनरी, बरोबर. त्याला लागतात खूप मोठे साहित्य आणि हे मशीन्स, हे साहित्य या अगोदर तुम्हाला काय करावं लागते, इन्व्हेस्टमेंट ही करावी लागत असते. पुढचा पॉईंट आहे ट्रेड सायकल्स. ट्रेड सायकलचा अर्थ स्पष्ट मराठीत आपण सांगितला तर व्यापार चक्र आहे. काय आहे, व्यापार चक्र. व्यापार चक्र ज्याला आपण बोलू शकतो की व्यापाऱ्यांचं असणारं चक्र. फॉर एक्झाम्पल, बिझनेस ही एक अशी ॲक्टिव्हिटी आहे जिकडे बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिस विथ एक्सचेंज ऑफ मनी. OC याच्यामध्ये आपण ऑलरेडी ही कन्सेप्ट बघितलेली आहे. पण इथे आपण काय बघणार आहोत की हा बिझनेस हा प्रत्येक वेळेला सक्सेसफुल होतो असं नसतं. ॲज अ कन्झ्युमर प्रत्येक वेळेला आपण खुश असतो असं नाही. काही वेळेला महागाई खूप वाढलेली असते, काही वेळेला महागाई खूप कमी झालेली असते. मग त्याला दोन गोष्टींमध्ये त्यांनी वर्किंग केलेलं आहे. एक इकॉनॉमी असते अप आणि दुसरी इकॉनॉमी असते डाऊन. एकदा इकॉनॉमी अपला असते आणि दुसरी इकॉनॉमी डाऊनला असते. जेव्हा अपला असते तेव्हा त्याला बोललं जातं इन्फ्लेशन. इन्फ्लेशनला मराठीतून बोलतात महागाई. ओके, इन्फ्लेशनला महागाई बोलतात, कारण की सगळ्या वस्तूंचे भाव हे इन्क्रीज झालेले असतात. त्यामुळे कन्झ्युमरला ते एक टेन्शन असतं की कशा प्रकारे आपण एखाद्या वस्तू खरेदी करायच्या. दुसरं असतं डिप्रेशन. डिप्रेशन जिकडे प्रत्येकाचे जॉब हे गेलेले असतात, त्यामुळे प्रत्येकाची इन्कम लेवल ही डाऊन झालेली असते. त्यामुळे प्रत्येक वस्तूची किंमतसुद्धा डाऊन झालेली असते. डिप्रेशनचं उत्तम उदाहरण म्हणजेच कोरोना काळ. कोरोना काळामध्ये एप्रिल महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत सगळे बिझनेसेस बंद होते. हे सगळे बिझनेसेस बंद असल्यामुळे काय व्हायचं की संपूर्ण ॲक्टिव्हिटीला प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे संपूर्ण कंट्री ही काय झाली होती, डिप्रेशनला गेली होती. आता जसं जसं उभरते आहे तसं जसं वस्तूंचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे आता ॲक्टिव्हिटी ही इन्फ्लेशनची आलेली आहे. इन्फ्लेशन म्हणजे अप, डिप्रेशन म्हणजे डाऊन. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अधिकचं लक्षात घ्यायची काही गरज नाही आहे. पुढची कन्सेप्ट आहे इकॉनॉमिक ग्रोथ. त्याच्या पुढची कन्सेप्ट आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. या दोन कन्सेप्ट मी एका पाठोपाठ एक त्या ठिकाणी सांगणार आहे. का, कारण की त्या ठिकाणी तुम्हाला त्या एका पाठोपाठ एक सांगितल्यावरती अतिशय योग्य पद्धतीने कळू शकतात. इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट याचं एक्सप्लेनेशन देताना इकॉनॉमिक ग्रोथचा मी जर विचार केला तर तिकडे मी तुम्हाला सांगेन की इथे नंबर्स असतात. इकॉनॉमिक ग्रोथमध्ये काय असतात, नंबर्स असतात. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इकडे असतात रिझल्ट्स. इकडे काय असतात, रिझल्ट्स. बघा किती साधा आणि सिम्पल सोपा अर्थ आहे. इकॉनॉमिक ग्रोथ जिकडे तुम्हाला नंबर्स दाखवतात, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जिकडे तुम्हाला रिझल्ट्स दाखवतात. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया, एक कॉलेज आहे, आपलंच कॉलेज घेतलं तर त्या कॉलेजमध्ये गेल्या वर्षी 100 मुलं आली होती आणि यावर्षी 120 मुलं आली आहेत. म्हणजेच ही मुलं 20नी काय झाली आहेत, वाढली आहेत. 20नी वाढ झाली. वाढ होणं म्हणजे ग्रोथ होणं. अगदी साधं सिम्पल एक्झाम्पल हे तुम्हाला समजू शकतात की आधी कॉलेजला किती मुलं होती, 100 होती आणि आता किती आहेत, 120 आहेत. बरोबर, ही झाली इकॉनॉमिक ग्रोथ, पॉईंट नंबर 5. मग याच्यात पॉईंट नंबर 6 कसा दाखवणार. 100 मुलं होती, त्यातली पूर्वी 50 जण पास व्हायचे, आता 120 झालेले आहेत, पण तरीसुद्धा 100 पास होत आहेत. म्हणजेच काय होत आहेत की कॉलेजचा रिझल्ट हा पहिला सुरुवातीला फक्त 50% लागायचा, आता तो लागतो आहे 75%. म्हणजे कॉलेजचा रिझल्ट हा काय झालेला आहे, वाढलेला आहे. कॉलेजचा रिझल्ट वाढलेला आहे याचा अर्थ कॉलेजची डेव्हलपमेंट झालेली आहे, कॉलेजचा विकास होतो आहे. प्रत्येक वेळेला ही अशी ॲक्टिव्हिटी ही आपल्याला त्या ठिकाणी बघायची असते.
एखादा विद्यार्थी किंवा एखादा व्यक्ती हा इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट कशाप्रकारे होऊ शकतो, जेव्हा 3 ते 4 वर्षापूर्वी तो एका साध्या घरात राहत असेल, कोणते शिक्षण घेतलं नसेल, 3 ते 4 वर्षानंतर त्यांनी चांगलं शिक्षण घेऊन तो चांगला पैसा कमवायला लागला असेल आणि स्वतःची इम्प्रूव्हमेंट करायला लागली असेल, तर त्याला म्हटलं जातं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजेच इकॉनॉमिक ग्रोथ ही नंबर्सनी दाखवली जाते आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही त्या ठिकाणी रिझल्ट्सनी दाखवली जात असते. सो विद्यार्थी मित्र, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅक्रो इकॉनॉमिक ही कन्सेप्ट बघितली आणि त्याचसोबत त्याचे 6 वेगवेगळे फीचर बघितले. 6 वेगवेगळ्या फीचरमध्ये सगळ्यात पहिला होता नॅशनल इन्कम, दुसरा होता सेविंग, तिसरा होता इन्व्हेस्टमेंट, चौथा होता ट्रेड सायकल ज्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन म्हणजे इन्फ्लेशन अँड डिप्रेशन, त्यानंतर होता 5वा पॉईंट इकॉनॉमिक ग्रोथ आणि 6वा होता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. अशा प्रकारे आपला चॅप्टर नंबर 1 या ठिकाणी संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला इतर जी प्रॅक्टिस असेल, ऑब्जेक्टिव्हच्या प्रॅक्टिस असेल, ह्या संपूर्ण त्या मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. तोपर्यंत आजचं लेक्चर मी इकडे थांबवतो आहे. धन्यवाद.